प्राध्यापक धनंजय कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. सर, 10वीची परीक्षा रद्द करण्यावरती आक्षेप घेण्याचं कारण काय? प्राध्यापक धनंजय कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. सर, 10वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. काय नेमके आपले आक्षेप आहेत? कारण काय प्रश्न निर्माण होऊ शकतात हे थोडक्यात सांगा. महाराष्ट्र शासनाने किंवा CBSE बोर्डाने किंवा ICSE बोर्डाने 10वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केला. यातून आमचे 5-6 प्रमुख आक्षेप त्याच्यातले आहेत. एक आहे की मुळात परीक्षा न घेता प्रमाणपत्र देणं हेच अशैक्षणिक निर्णय आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा ही दिलीच पाहिजे आणि त्याच्या आधाराने त्यांना प्रमाणपत्र, उत्तीर्ण प्रमाणपत्र दिले गेलं पाहिजे. हे नाही केलं तर पूर्णपणे अशैक्षणिक, अनैतिक निर्णय आहे. त्याचं समर्थन करता येत नाही. हे मान्य आहे की आत्ताची करोनाची परिस्थिती आहे, त्यामुळे सार्वजनिक आरोग्य आणि विद्यार्थ्यांचं आरोग्य सुरक्षित राहायला पाहिजे. परंतु आत्ताच या क्षणी परीक्षा घ्या असं कोणी आग्रह करत नाही. करोनाची परिस्थिती महिन्यात, 1.5 महिन्यात, 2 महिन्यात निवळेल. ती निवडून झाल्यानंतर ही परीक्षा घेतली तर कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाही. पुढचं शैक्षणिक वर्ष सुरू व्हायला करोनामुळे उशीर लागणारच आहे आणि त्यामुळे पुढच्या शैक्षणिक प्रवेशांविषयी काही प्रश्न निर्माण होईल याची शक्यता याच्यामध्ये नाही. त्यामुळे या परीक्षा आत्ताच्या ऐवजी करोना निवळल्यानंतर घेणं हे गरजेचं आहे. नंबर 1. आणखीन दुसरे 2-3 मुद्दे याच्यामध्ये जे आहेत ते असे की तुम्ही अंतर्गत मूल्यमापनाच्या आधाराने विद्यार्थ्यांना पास करणार किंवा उत्तीर्ण करणार 10वीच्या परीक्षेला, म्हणजे जवळजवळ 100% विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणार. पण गेल्या वर्षभर करोनामुळे शाळा बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण काही प्रमाणात झालं आहे. काही एखादा महिना, 1.5 महिना शाळात विद्यार्थी आलेही असतील 10वीचे. पण त्या काळात अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा झाल्या आहेत किंवा ऑनलाईन अंतर्गत मूल्यमापन झालं आहे, याच्यावरती विश्वास ठेवण्याची आवश्यकता, म्हणजे विश्वास ठेवता येणार नाही. कारण ऑनलाईन परीक्षा अंतर्गत होऊ शकत नाहीत, कारण त्याची रचना व्यवस्था शाळांकडे नाही. आणि काही शाळांनी घेतलेही असतील पण त्या अत्यंत अल्प प्रमाण त्याचं आहे. त्यामुळे ज्या परीक्षाच झाल्या नाहीत त्याच्या गुणांच्या आधाराने विद्यार्थ्यांना 10वीला पास करणार हे एक भ्रम आहे. हा भ्रम लवकरात लवकर संपला पाहिजे आणि हे पुन्हा अशैक्षणिक गोष्ट आहे, ही त्यातली गोष्ट आहे. आणखीन शासनाने असं जाहीर केलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधाराने मिळणारा 10वीचा निकाल मान्य नाही त्यांच्यासाठी आम्ही स्वतंत्र परीक्षा घेऊ. मग असे 10% जरी विद्यार्थी निघाले तरी महाराष्ट्रामध्ये 16-18 लाख विद्यार्थ्यांपैकी 1-1.5 लाख विद्यार्थ्यांची तुम्ही परीक्षा घेणार. मग 1-1.5 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा जर योग्य वेळेला म्हणजे जून-जुलैमध्ये घेणार असेल तर उर्वरित विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायला काय अडचण आहे असा आमचा प्रश्न आहे. त्यामुळे परीक्षा तर तुम्ही घेणार पण फक्त 1-1.5 लाख विद्यार्थ्यांची घेणार हे काही योग्य नाही. तिसरा याच्यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही परीक्षा न घेता पुढच्या वर्षीच्या 11वीच्या प्रवेशाचे प्रश्नही याच्यातनं निर्माण होणार आहेत की आणि महाराष्ट्र बोर्डाचे किंवा CBSE किंवा ICSE बोर्डाच्या परीक्षांचे मूल्यांकन वेगवेगळ्या पद्धतीने होणार. ते झालं आहे ते सुद्धा कशा पद्धतीने झालं आहे याविषयी शंका आहेत. त्यामुळे त्याही प्रवेशाच्या बाबतीत गोंधळ निर्माण होईल. गेल्या वर्षीच्या 11वीचा शेवटचा प्रवेश या 26 मार्चला झालेला आहे. गेल्या वर्षी 20-21 या शैक्षणिक वर्षातला 11वीचा प्रवेश हा 26 मार्चला झाला. तरी त्यांना 1 एप्रिलला तुम्ही सांगितलं की आता तुम्हाला आम्ही 11वी ढकललं. हे तुम्ही अशैक्षणिक कृत्य गेल्या वर्षी केलंच आहे. पण ठीक आहे, 11वीच्या परीक्षेला काही पुढच्या प्रवेशाची काही हे नसल्यामुळे आम्ही ते मान्य करू. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा परीक्षेवरचा विश्वास उडता कामा नाही. परीक्षा नाही दिली तरी आम्ही पास होऊ शकतो हा जर एकदा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये धारणा निर्माण झाली तर ती धारणा ही चुकीची आहे. तेही विद्यार्थ्यांच्या एकूण भवितव्याच्या दृष्टीने योग्य नाही. शेवटचा महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थ्यांचं जे ॲकॅडमिक करिअर आहे, 10वी ते पदवी हे ॲकॅडमिक करिअर, गुड ॲकॅडमिक करिअर जे मानलं जातं ते पायातच तुम्ही 10वीतच त्याला एक बाधा निर्माण करता आहे. त्यामुळे त्याचं ॲकॅडमिक करिअर बर्बाद होण्याची, चुकीचं रेकॉर्ड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातनं 10वीची परीक्षा न होणं हे योग्य नाही. आणि म्हणून तुम्ही न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. कारण यापूर्वी देखील पदवी परीक्षेच्या बाबतीत आपण त्या न्यायालयात गेला होता आणि आपल्या बाजूने येतो एका अर्थाने, म्हणजे एक शैक्षणिक हिताचा निर्णय झाला असं तुम्ही म्हणताय. आता पुढचं काय? आता त्याची योग्य ती नोटिफिकेशन हातात आल्यानंतर SSC बोर्डाचे किंवा CBSE बोर्डाचे किंवा ICSE बोर्डाचे आम्ही उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्या याचिका दाखल करू
आणि आमच्या वकिलांशी या संबंधात चर्चा झालेली आहे. या 4-5 दिवसात त्याचं ड्राफ्टिंग किंवा त्याचं सगळी अपील तयार होईल आणि आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात जसा वकिली सल्ला मिळेल त्याप्रमाणे या शासनाच्या निर्णयाला किंवा CBSE बोर्डाच्या निर्णयाला आव्हान देऊ आणि न्यायालय याचा योग्य निर्णय करेल. आम्हाला अशी खात्री आहे की परीक्षा न घेता पदवी किंवा प्रमाणपत्र द्या असा न्यायालय निर्णय, अशैक्षणिक निर्णय न्यायालय समर्थन करणार नाही असा मला विश्वास वाटतो. कारण गेल्या वर्षीचा निर्णय जो आहे, विद्यापीठाची पदवी परीक्षा झालीच पाहिजे तरच विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र दिलं पाहिजे असा गेल्या वर्षीचा मार्गदर्शक निकाल आहे. तो जरी डायरेक्ट 10वी-12वीच्यासाठी लागू नसला तरी तत्वतः निकाल तसाच आहे आणि या तत्वतः निकालाच्या विरोधात 10वीचा निकाल जाईल 10वीच्या परीक्षेवर असं आम्हाला वाटत नाही. म्हणून आम्ही न्यायालयात याला मार्ग शोधू असा आम्हाला विश्वास वाटतो. धन्यवाद. त्यामुळे एका बाजूला राज्य सरकार किंबहुना केंद्र सरकार CBSE त्यांच्या पातळीवरती काय उपाययोजना राबवतं किंबहुना काय विचार करतं हा भाग आहे आणि दुसऱ्या बाजूला प्राध्यापक धनंजय कुलकर्णी या विषयावर देखील न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे उत्तर हे आता न्यायालयाकडूनच मिळणं अपेक्षित आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. ओके सर, 10वीं कक्षा के बारे में जो निर्णय हुआ है, जैसे कि CBSE हो या SSC बोर्ड हो, आपने आपत्ति जताई कि क्या कारण है, आपको ऐसा लगता है कि एग्ज़ाम होनी चाहिए? 10वीं परीक्षा ही विद्यार्थी के जीवन में पहली सार्वजनिक परीक्षा है. उस सार्वजनिक परीक्षा का एक महत्व रहता है. परीक्षा के बिना उसे प्रमाण पत्र मिलना ये अशैक्षणिक बात है, इसको कभी भी स्वीकार नहीं की जा सकती. इसी उपलक्ष्य में पिछले साल जब विद्यापीठ की परीक्षा के बिना उनको पदवी प्रमाण पत्र देने का विषय आया, हम सर्वोच्च न्यायालय में गए, मुंबई हाईकोर्ट में गए. वहाँ सर्वोच्च न्यायालय हमें परीक्षा के बिना पदवी नहीं दी जा सकती ऐसा निर्णय दिया है. ये प्रिंसिपल डिसीजन है, ये तत्वतः किया गया निर्णय है. वो इस विषय में प्रत्यक्ष रूप से नहीं लागू होता, लेकिन इन प्रिंसिपल ये इसके लिए भी लागू है, ऐसे हमारी धारणा है. दूसरी बात इसमें है कि विद्यार्थियों के मन में परीक्षा के लिए विश्वास रहना ये आवश्यक बात है. परीक्षा के बिना हम प्रमाण पत्र पा सकते हैं, ऐसी स्थिति हम निर्माण करेंगे तो छात्रों का परीक्षा के ऊपर विश्वास नहीं रहेगा. ये भी एक चिंताजनक बात है, ऐसा मुझे लगता है. तीसरी बात इस विषय में है कि शासन ने ऐसा निर्णय किया है कि अंतर्गत मूल्यमापन जो है उसके गुण जो है उसके आधार पर हम छात्रों को उत्तीर्ण करने देंगे. लेकिन गत पूरे साल कोविड के कारण शाला या महाविद्यालय इकट्ठा नहीं हो सके. जो कुछ पढ़ाई हुई वो पढ़ाई ऑनलाइन हो गई है. अंतर्गत परीक्षा उस विषय काल में हुए होंगे, इस विषय में संदेह है. तो जो परीक्षा ही नहीं हुई उसके गुण हम छात्रों को देंगे और उनको 10वीं कक्षा में उत्तीर्ण करेंगे, ये इस पर विश्वास रखना ये कोई सही बात नहीं है. इसलिए हमारा इसके लिए विरोध है. जो परीक्षा ही हुई नहीं उसके आधार पर गुण देकर हम छात्रों को उत्तीर्ण कैसे घोषित करेंगे, ये बात है. तो इसके लिए हमारा विरोध है. और छात्रों को जो 10वीं से लेकर उसके पदवी तक का टोटल एकेडमिक रिकॉर्ड जो है, शैक्षणिक उसकी जो मान्यता है, उसके ऊपर उसका आगे का करियर जो है वो बढ़ता है. तो उसका जो एकेडमिक करियर है उसको ही हम ठेस पहुंचाएंगे शुरू में ही, ये अच्छी बात नहीं है. इसके लिए हमारा इसका विरोध है. तो दूसरी बात उन्होंने कहा है कि हम जिन लोगों को ये निर्णय मान्य नहीं है उनके लिए हम बाद में परीक्षा लेंगे. तो बाद में परीक्षा देने के लिए 10% भी लोग आएंगे तो 1.5-2 लाख लोगों की, 4 लाख लोगों की परीक्षा CBSE बोर्ड को या स्टेट बोर्ड को लेनी पड़ेगी. तो आप 1.5-2 लाख 10% लोगों की परीक्षा लेने वाले हैं तो सभी लोगों की क्यों नहीं, ऐसा हमारा दूसरा सवाल है. सो परीक्षा के बिना प्रमाण पत्र, इस विषय को हमारा मूलभूत सैद्धांतिक विरोध है. इसके लिए हम न्यायालय में जाएंगे. न्यायालय में इसका या बम्बई हाईकोर्ट हो या सुप्रीम कोर्ट हो, वहाँ जाएंगे और हमारा विश्वास है कि न्यायालय इस विषय में योग्य निर्णय करेगा, ऐसी हमारी अपेक्षा है. बातमी मागची बातमी म्हणजे